Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. अनेक वर्षांपासून म्हणजे खास करून गेल्या 4-5 वर्षांपासून आपण असं बघतोय की कुठल्याही राज्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे जे वेगवेगळ्या सुधारणांच्या योजनांवरती किंवा राज्य पुढे घेऊन जायच्या योजनांवरती खर्च केला जातो ते कमी होत चाललंय. या उलट ते एक्सपेंडिचर वाढत चाललंय की ज्याच्यातनं राज्याला खरोखरच काही फायदा होतोय का, त्याच्यातनं राज्याचं उत्पन्न काही वाढतंय का, राज्यात काही सुधारणा होते का, त्याला डेड इन्व्हेस्टमेंट आपण एका पद्धतीने म्हणू शकतो. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पॉलिटिकल इन्व्हेस्टमेंट आहे ती, त्याच्यावरती जास्त होत आहे. त्या गोष्टी हळूहळू कमी करणं कुठेतरी आवश्यक आहे असं वाटतं का तुम्हाला? एक बोल्ड पॉलिटिकल मूव्ह करावी लागेल कधी ना कधीतरी जाऊन असं तुम्हाला वाटतं का? मला काय वाटतं की नेहमी मधला मार्ग बघितला पाहिजे. दोन प्रकारचे विचार आपल्याला पाहायला मिळतात. एक विचार जो आपण मागच्या युपीएच्या काळात बघितला की ओनली सोशल सेक्टर स्पेंडिंग असा एक विचार आहे, आणि दुसरा विचार आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करा, जॉब्स क्रिएट करा आणि त्यातनं अर्थव्यवस्थेला चालना द्या. पण गुंतवणुकीत तर सगळे जॉब्स क्रिएट होतात असं नाही ना. नाही, म्हणूनच आकडे दिसतात गुंतवणुकीचे, पण त्यातनं जॉब क्रिएशन दिसत नाही. म्हणूनच आपण हा मधला मार्ग घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये सोशल सेक्टर स्पेंडिंग आपण वाढवलेलं आहे. आता उदाहरणादाखल आपण लाडक्या बहिणीचे पैसे जे काही देतो आहोत, आता हे पैसे दिल्यानंतर याच्यातनं हा पैसा ते स्पेंडच करतायत किंवा कुठेतरी मिनिंगफुल गेनफुल गोष्टींना लावतायत. त्यात ज्या काही खरेदी करतायत त्यातनं अर्थव्यवस्थेला तर चालना मिळते. आता अनेक लाडक्या बहिणींनी त्याच्यातनं गुंतवणुकीतनं 50,000 रुपये कर्ज घ्या, 2 लाख रुपये कर्ज घ्या, 5 लाख रुपये कर्ज घ्या, आपला व्यवसाय उभा करा, अशा प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू केलाय. त्यामुळे याला काही वेस्टफुल एक्सपेंडिचर नाही म्हणता येणार. या एक्सपेंडिचरने एवढंच आहे की ज्या गतीने तुम्ही तुमच्या ओन फंडमधनं इन्व्हेस्टमेंट करत होतात त्या गतीने तुम्हाला करता येणार नाहीये. म्हणून तुम्हाला आता तुमची जे काही मोड्स आहेत ते बदलावे लागतील.